जय हिंद. मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलाच युट्यूब चॅनल टिक्कर मराठी सरळ सेवा भरती. तर याच्यामध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच लिपिक पदासाठी म्हणजेच सहाय्यक कार्यकारी या पदासाठी आपण स्पेशल 60 डेज सिरीज चालवत आहोत, विजेता सिरीज. तर याच्यामध्ये आजचं आपलं 14वं सेशन आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण याच्यामध्ये पाहत आहोत, जे की येणाऱ्या परीक्षेमध्ये अत्यंत तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे जे काही सेशन चालू झालेलं आहे सेशनची लिंक शेअर करायची आहे. चला पटापट सेशनची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायची आहे. आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. सेशन जर आवडलं तर जिथे आवडलं त्याच मोमेंटला लाईक करून घ्यायचंय. काय घाई नाहीये आपल्याला, जेव्हा आवडेल तेव्हा लाईक करा, नाही आवडलं नका लाईक करू. चलो पाहूयात आपण सगळ्यात पहिला आपला मराठी व्याकरणाचा प्रश्न. काय आहे प्रश्न? सुरुवात काय झालेली आहे आपल्या सेशनची कुठल्या प्रश्नाने? तर परकीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. परकीय म्हणजे परका माणूस आपण म्हणतो. मग त्याच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? आपला माणूस. राईट. मग आपल्या माणसाला कुठला शब्द समानार्थी खाली 4 पर्यायांमध्ये दिलेले आहेत. सोयीस्कर, सोयरा, स्वकीय, स्वकुल. काय येईल बरोबर? तर परकीय म्हणजे त्याच्या विरुद्ध येईल की आपला माणूस, बरोबर, म्हणजे स्वकीय. काय येईल? स्वकीय. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. पुढचा प्रश्न. वचन विचारानुसार पुढील पैकी कोणती जोडी योग्य आहे? वचन विचारानुसार योग्य जोडी कोणती आहे? माळ, माळी. म्हणजे एक वचन आणि अनेक वचन कुठल्या शब्दांचं बरोबर दिलेलं आहे? फांदी, फंदा, सासू, सासवा. तर इथं आपल्याला वचनाचा नियम आठवायचा आहे. काय? उकारांत स्त्रीलिंगी. काय नियम आहे इथे बरोबर? उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन काय होते? वाकारांत होते. वाकारांत होते. उकारांतच वाकारांत होतं असं सांगितले. पाहू शकता तुम्ही, एक माळ असेल तर एकापेक्षा जास्त असेल तर आपण काय म्हणणार? माळा म्हणणार, माळी नाही. एक पेरू असेल एकापेक्षा जास्त असेल तर पेरूच म्हणतो. एक फांदी असेल एकापेक्षा जास्त असेल तर आपण त्याला फांद्या म्हणतो. एक सासू असेल एकापेक्षा जास्त असेल तर सासवा. सासूचं अनेक वचन सासवा होतं. म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथा योग्य. समजलंय? नियम कधीही पाठ करायचे नाही, शब्दावरून तुम्हाला नियम तयार करायचा आहे. उकारांत म्हणजे उप्रत्यय. इथं उप्रत्यय आहे. उप्रत्ययवाल्या शब्दांचं अनेक वचन वा प्रत्ययवाला होतं म्हणजे सासू, सासूवा. वा डायरेक्ट नवीन घेतला म्हणजे उचा वा झाला. या पद्धतीने नियम तुम्हाला शब्दावरूनच तयार करायचा आहे. पर्याय चौथा योग्य. आज थोडं लेक्चर अटकतंय तरी समजून घ्या आजच्या दिवस थोडस. मुलांनी मोठ्यांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मुलांनी मोठ्यांची आज्ञा पाळावी. विद्यार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. कुठला पर्याय योग्य ठरेल इथे? काय येईल वाक्याचा प्रकार? मुलांनी मोठ्यांची आज्ञा पाळावी. पाळावी म्हणजे पाळली पाहिजे. काय येतो अर्थ त्याचा? पाळावी म्हणजे पाळली पाहिजे. म्हणजे हे काय आहे? आपलं कर्तव्य आहे, इच्छा आहे म्हणू शकता तुम्ही. कर्तव्य, इच्छा हे सगळं कशामध्ये येतं? ज्याच्या शेवटी वावेवे प्रत्यय असतो म्हणजे विद्यार्थी क्रियापदामध्ये येतं. म्हणजे हे वाक्य काय आहे? आपलं विद्यार्थी आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडतं लाईक करा. महत्वपूर्ण सेशन आहे, शेअर करायचं जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत. पुढचा प्रश्न आहे आपला. सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर तो कोणता समास असतो? सामासिक शब्द म्हणजे दोन शब्दांच्या एकत्रीकरणाने एकच जोड शब्द तयार होतो, त्याला सामासिक शब्द म्हणतात. दोन्ही पदे महत्वाची नसून त्या दोन पदांवरून तिसऱ्या पदाचा बोध जर होत असेल तर त्याला म्हणतात बहुव्रीही समास. काय म्हणतात? बहुव्रीही समास म्हणतात. मग पर्याय कुठला योग्य येणार? चौथा. द्वंद्व म्हणजे दिलेली दोन्ही पदे प्रधान, आई, वडील.
तत्पुरुष म्हणजे दिलेल्या पदांपैकी फक्त दुसरं पद महत्वाचं. पोळपाट, पोळ्यांसाठी पाठ. ठीक आहे. अव्ययीभाव समास म्हणजे पहिलं पद महत्वाचं आणि ते उपसर्ग रूपी असतं. आजन्म, जन्मापासून पहिलं पद प्रधान. तिघांचीही शब्द सांगितलेले आहेत. आणि बहुव्रीही म्हणजेच काय? गजानन. गजाचे आहे आनंद ज्याचा असा तो, दोन पदावरून तिसऱ्या पदाचा बोध होतो ते म्हणजे आपले गणपती. पर्याय कुठला योग्य आला इथे? पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न, मधु लाडू खात असे या वाक्याचा काळ सांगा. काळ ओळखायचा आपल्याला. मधु लाडू खात असे. रीती भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, साधा भूतकाळ, रीती भविष्यकाळ. कुठला पर्याय योग्य? खात असे संयुक्त क्रियापद आहे. बघा, जेव्हा एकटंच क्रियापद येतं तेव्हाच तो कुठला ना कुठला साधा काळ असतो, हे आपण शिकलेलो आहोत. पण खात असे संयुक्त क्रियापद आहे ना. खात असे म्हणजे आता खातोय का? नाही. भूतकाळात रोज रोज खात होता म्हणजे हे काय आहे आपलं? रीती भूतकाळी क्रियापद आहे. पर्याय कुठला योग्य? खात असे, रीती भूतकाळ. पर्याय पहिलाच योग्य. जाऊयात पुढे. हा, तारीख या शब्दाचं अनेक वचन ओळखा. एक असेल तर तारीख, एकापेक्षा जास्त असेल तर तारखा, तारीखा, तारख्या आणि तारीख. किती तारखा? तारखांवर तारखा. तुम्ही म्हणाल मॅडम तारीखचं तारीखच राहतं, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. बरोबर ना. एक असेल तर तारीख, एकापेक्षा जास्त असेल तर कुठल्या कुठल्या तारखा काढलेल्या आहेत तुम्ही मुहूर्ताला म्हणतो ना आपण. मग तारीखचं अनेक वचन काय होतं? तारखा होतं. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. लिंग विचारानुसार पुढील पैकी कोणती जोडी चुकीची आहे? आता लिंग विचारानुसार म्हणजे लिंग बदलायचंय. पुल्लिंगाचं स्त्रीलिंग असेल किंवा स्त्रीलिंगाचं पुल्लिंग असेल. बालक म्हणजे तो बालक म्हणजे हे काय झालं? पुल्लिंगी झालं आणि ती बालिका स्त्रीलिंगी झालं. ठीक आहे. कुठली जोडी चुकीची दिलेली आहे तीच जोडी आपल्याला इथे ओळखायची आहे. कुठली जोडी चुकीची आहे? एक असेल तर बालक, एकापेक्षा पुल्लिंगी असेल तर बालक, बालकचं झालं बालिका, श्रीमान, श्रीमती, दिग्दर्शक, दिग्दर्शिका, कवी, कवयित्री. कुठला पर्याय योग्य असेल? बघा, सगळेच पर्याय बरोबर दिसत आहेत. बालकचं स्त्रीलिंगी रूप बरोबर आहे. ठीक आहे. दिग्दर्शक, दिग्दर्शिका बरोबर. श्रीमान, श्रीमती, कवी, कवयित्री. ठीक आहे, बरोबर आहे. तुम्ही पाहून घ्या एकदा काय येईल आणि मी तुम्हाला सांगेल उद्याच्या लेक्चर मध्ये याचं. चला पुढे. पुढील पैकी कोणता शब्द समुद्र शब्दाचा समानार्थी नाही? समुद्र शब्दाचा समानार्थी खालीलपैकी कोणता नाहीये तो आपल्याला इथे ओळखायचा आहे. रत्नाकर, सलील, अर्णव, सागर. ठीक आहे. तर सलील या शब्दाचे पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी दोघांचे अर्थ वेगळे होतात. सलील म्हणजे समुद्र नाहीच आहे. एकतर सलील म्हणजे पाणी किंवा सलील म्हणजे वारा. मग हे दोघं पहिली वेलांटी दुसरी वेलांटीवर डिपेंड आहे की कुठल्या याचा समानार्थी शब्द पाणी, कोणाचा समानार्थी शब्द वारा आहे ते. ठीक आहे. तर पर्याय कुठला योग्य? बाकी तिघही रत्नाकर, अर्णव आणि सागर समुद्र शब्दाचे समानार्थी आहेत. ठीक आहे. इथे पर्याय दुसरा योग्य आहे. पुढे, पुढील पैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता? नपुंसकलिंगी शब्द कुठला आहे? नपुंसकलिंगी म्हणजे हाक मारताना काय आलं पाहिजे? हाक मारताना ते आलं पाहिजे. ते कोणाला म्हणणार? ते. वाडा, घर, झोपड्या आणि इमारत. तो वाडा म्हणजे पुल्लिंगी झालं. ठीक आहे. ती झोपडी स्त्रीलिंगी झालं. ती इमारत स्त्रीलिंगीच झालं. ते घर काय झालं? नपुंसकलिंगी झालं. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. पुढे, कृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तू माझ्यावर कृपा कर की एवढं काम कर म्हणून. बरोबर ना. कृपा ला विरुद्धार्थी काय असेल? अवकृपा, अपकर्ष, विकृपा, अकृपा. काय येईल? कृपा, अवकृपा. पर्याय कुठला योग्य? पर्याय इथे पहिलाच योग्य आहे. ठीक आहे. पुढे, अभिजितने बाजारातून भाजी आणली या वाक्यातील कर्म सांगा. अभिजितने बाजारातून भाजी आणली तर कर्म कोणतं या वाक्यामध्ये ओळखू शकाल?
भाजी अभिजित बाजारातून आणली. कुठला पर्याय योग्य असेल? आणणारा कोण? अभिजित. अभिजित झाला कर्ता. आणली ती काय? भाजी. भाजी झाला आपलं कर्म. पर्याय कुठला योग्य? मग आपलं कर्म विचारलं होतं म्हणून भाजी. पर्याय पहिलाच योग्य. कुठून आणली? मग ठिकाण कळतंय की बाजारातून आणली आहे म्हणून. अब केवढी प्रचंड आग ही. वाक्याचा प्रकार ओळखा. होकारार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी, उद्गारार्थी. सोपं आहे आता. वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असेल तर ते वाक्य उद्गारार्थी आहे. आणि उद्गारवाचक शब्द असलेली वाक्य काय असतात? केवल प्रयोगी अव्यय असतात. मग अब कशाचा बोध होतोय? आश्चर्य झाल्याचा बोध होतोय म्हणून हे आहे आपलं आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. काय? आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य. पुढे मुलगी पाळण्यात झोपली आहे. मुलगी शब्दाला अधोरेखित केलंय तर या शब्दाचं लिंग ओळखा. एकदम सोपा प्रश्न आहे. काय आहे मुलगीचं लिंग? उभयलिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग आणि पुल्लिंग. तर मुलगी या शब्दाला हाक मारताना काय म्हणणार आपण? उभयलिंग म्हणणार का? पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोन्ही लिंग मध्ये येतं त्याला म्हणतात उभयलिंग नाही. मुलगी ती मुलगी म्हणजे हे काय झालं आपलं? स्त्रीलिंगी झालं. पर्याय दुसराच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन. मी क्रिकेट खेळतो या वाक्याचं साध्या भूतकाळात रूपांतर करायचंय. एकटच क्रियापद म्हणजे कोणता ना कोणता साधा काळ. तातो तिथे म्हणजे कुठला काळ झाला? मग हा साधा वर्तमान काळ झाला. साध्या वर्तमान काळी वाक्याचा साधा भूतकाळ करायचा म्हणजे एकटच क्रियापद फक्त तातो तितेच्या जागी लालो लिले घ्यायचंय. काय येईल मग? मी क्रिकेट खेळतोच भूतकाळ. मी क्रिकेट खेळलो. एकटच क्रियापद म्हणजे साधा काळ. काय येईल मग? मी क्रिकेट खेळलो. खेळण हे साधा भविष्य काळ झालं. खेळत असतो रीती वर्तमान काळ झाला. खेळत असे रीती भूतकाळ. आपल्याला फक्त साधा भूतकाळ करायचं होतं म्हणून पर्याय दुसरा योग्य आहे. सेशन ज्यांना ज्यांना आवडतंय त्यांनी लाईक करून घ्यायचे. प्रश्न महत्वपूर्ण आहेत त्याच्यामुळे कसं वाटतंय मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. पुढचा प्रश्न आहे त्याने मोडले ते सुंदर लाकडी खेळणे या वाक्यातील क्रियापद ओळखा. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द कोणता आहे? क्रियापद शेवटीच पाहिजे गरजेचं नाही. आधीमध्ये कुठेही येतं. कवितेमध्ये तुम्ही पाहू शकता आधीमध्ये कुठेही क्रियापद असतं. ठीक आहे. काय येईल बरोबर? मग इथे त्याने मोडले ते सुंदर लाकडी खेळणे म्हणजे काय? तर त्याने ते सुंदर लाकडी खेळणं मोडलं असं साधं गद्यात म्हणतो आपण. राईट. मग इथं धातू मोडण्याची क्रिया आणि खेळण्याची क्रिया दोघंही धातू आहेत पण ह्याच्यामध्ये क्रियापद कोण आहे? सुंदर लाकडी खेळणे. खेळणे हे काय आहे बरं? धातूला प्रत्यय लागून म्हणजे धातू साधित आणि नामाचं काम करताय ना. काय? मग हे काय झालं आपलं? धातू साधित नाम झालं. खेळणं मोडलंय बरोबर. मग क्रियापद काय झालं? मोडण्याची क्रिया आहे म्हणून मोडले हे क्रियापद झालं. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. हा तर हे होते आजचे आपले प्रश्न. कसे वाटले ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशन शेअर करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल दी बेस्ट.